नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। जेवताना जरी तोंडी लावाय घेतली तरी चालू शकते किंवा मधल्या वेळेत जरी खाल्लं तरी चालेल। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता ते पण मी तुम्हाला करत सांगणार आहे। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, तो पण असा कापून घेतलेला आहे। कांदा कसा थोडासा जास्त कमी घातला तरी चालेल। जास्त लोक असेल तर हे साहित्य तुम्ही जास्त घेतलं तरी पण चालू शकते। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे छोट्या आकाराचं। मोठ्या आकाराचं जर असलं का नाही, जर डबल घ्यायचं असलं तर मग मोठ्या आकाराचं घ्यायचं। एक हिरवी मिरची उभी कापून पातळ कापून घेतलेली आहे, पोपटी कलरची आहे। तिखटाप्रमाणे घ्यायचं। एक चमचा कैरी घेतलेली आहे, आंबटवाली आहे, साल काढून खिसून घेतलेली आहे ह्या चमच्याच्या मापानं। थोडीशी टाकायची कोथिंबीर। आता ह्याच्यामध्ये मसाले काय काय घेतलेत बघा। ही मिरची पावडर आहे, तिखटवाली आहे, कारण आपण जी मिरची टाकली ती पोपटी कलरची टाकली, त्यामुळे ही तिखटवाली घेतलेली। छोटा अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे, थोडंसं चवीप्रमाणे ह्यात घेतलेले आहे 2 ते 3 चिमूट साखर, काळं मीठ घेतलेलं आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे। कैरी जर तुमच्याकडे नसेल ना तर मग थोडीशी आमचूर पावडर टाकायची, छोटा अर्ध्या चमच्याला पण कमी जरी टाकली तरी पण चालू शकते। हे पहिले एकजीव करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे। हा चमचा अर्धा चमच्याला कमी जरी टाकला तरी चालेल। ह्या लिंबाला खूप रस आहे त्यामुळे मी थोडासा घेतला। एवढा जरी टाकला तरी चालेल, कारण आपण ह्याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे। कैरीची चव वेगळी असते आणि लिंबाची चव वेगळी असते, त्याप्रमाणेच तुम्ही टाका। आता तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर पण टाकू शकता। ह्या चमच्याच्या मापान 3 ते 4 चमचे साल काढायची, खिसायचं आणि टाकायचं। काकडी टाकली तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये चालू शकते। बीटरूट टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये। आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे दही टाकू शकता। फ्रेश दही टाकायचं, आंबट टाकू नका। आणि जर तुम्हाला दही नसेल टाकायचं ना तर असंच फक्त हे सगळं मिक्स करून तुम्ही कालवून बी खाऊ शकता, खूप छान लागतं। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, तुम्ही असं कालवून ठेवायचं थोड्या वेळ। ह्याच्यामध्ये मी फरसाणा टाकणार आहे बघा, अशा पद्धतीचं आहे। मिक्स करून घेते। आता ही जी शेव आणि ही पापडी होती ही मी मिक्स केलेली आहे। तुम्ही जेवताना जरी मिक्स केली तरी पण चालू शकते। बाकी साहित्य सगळं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं, त्याला हलकंसं पाणी सुटतं। आणि नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये ही अशी शेव फरसाण तुमच्याकडे जे काय असेल ते जरी मिक्स केलं तरी चालेल। आणि जर तुम्हाला शेव फरसाण असं काही मिक्स करायचं नाही आहे तर तुम्हाला सांगते काकडी, गाजर, बीटरूट तुम्ही टाकू शकता, खूप चविष्ट लागतं ते पण टाकून। पण एकदा झटपट असं तोंडी लावायसाठी गरमीच्या दिवसात करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।